आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे मानसिक आजाराचं प्रमाण खूप वाढलंय. साधा सर्दी खोकला झाल्यावर डॉक्टरांकडे पळणारे आपण मानसिक आजाराविषयी मात्र खूप अज्ञानी आणि उदासीन दिसतो. आज भारतामध्ये 20% लोक हे मानसिक आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यासाठी काम करणारे मानसोपचार तज्ज्ञ किंवा सामाजिक संस्था या अगदीच नगण्य आहेत. शिवाय भारतीयांची मानसिकता ही मानसिक आजार लपवण्याची असल्यामुळे मानसिक आजाराविषयी जनजागृती करणं ही आज आपल्या सगळ्यांची सामाजिक गरज आहे. पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन म्हणजे सा ही संस्था गेल्या 22 वर्षांपासून मानसिक आरोग्याविषयीची जनजागृती आणि मानसिक आजारी लोकांचं पुनर्वसन यासाठी अविरतपणे झटतेय. 1997 साली या संस्थेचं बीज आपटे प्रशालेमध्ये रोवलं गेलं आणि 2006 साली डायरीच्या स्वतःच्या अशा प्रशस्त वास्तूमध्ये हे रोपटं स्थिरावलं आणि बघता बघता आज या संस्थेचा मोठा असा वटवृक्ष तयार झालाय. चला तर बघूया सा या संस्थेचं कामकाज कशा प्रकारे चालतं ते. या ऑर्डर ऑफ कॅनडा या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित डॉक्टर जगन्नाथ वाणी यांनी सा संस्थेची स्थापना केली. या संस्थेचं काम 4 मुख्य भागांमध्ये विस्तारलंय. जनजागृती कार्यक्रम, स्वमदत गट, पुनर्वसन केंद्र, मानसिक आजारी व्यक्तीचे हक्क. चित्रपट व लघुपट. समाजात जनजागृती करण्यासाठी संस्थेने काही चित्रपटांची आणि लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यामधील देवराई या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तर एका लघुपटाची आरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये निवडही करण्यात आली आहे. वेळोवेळी विविध वर्तमानपत्रात मानसिक आरोग्याविषयी लेख प्रसिद्ध होत असतात. पुस्तके. मराठी भाषेत मानसिक आरोग्याविषयी पुस्तके फारशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे याविषयीची माहिती सामान्य लोकांसाठी व मानसिक आजारी व्यक्तीच्या पालकांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने साने अनेक पुस्तके व माहिती पुस्तिका मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित केली आहेत. जाहीर सभा. वर्षातून 5 जाहीर सभांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. तसेच यापैकी एका जाहीर सभेत कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांचा सन्मानपत्र व प्रतिकात्मक रक्कम देऊन गौरव करण्यात येतो. स्वमदत गट. स्वमदत गट हा पालक व शुभार्थी यांच्यासाठी चालवला जातो, ज्यात रिकव्हरी मेथडचा वापर करून शेअरिंग केलं जातं. ग्रुपमधून आजाराबद्दलची जाणीव आपोआप वाढीस लागते व भावनिक व्यवस्थापनास मदत होते. शुभार्थींना त्रासदायक प्रसंग हाताळता यावेत यासाठी स्वमदत तत्वे त्यांना सांगितली जातात व रोज त्याचे वाचन करून आपले अनुभव सांगण्यासही सांगितले जातात. पुनर्वसन केंद्र हा साचा एक अतिशय महत्त्वाचा व लक्षणीय उपक्रम आहे. औषधांबरोबरच पुनर्वसन केंद्राची नियमितपणे मदत घेतल्यास त्यांचा नक्कीच उपयोग होतो. कमला नेहरू हॉस्पिटल येथे 2004 मध्ये पुनर्वसन केंद्राची सुरुवात झाली व 2006 मध्ये धायरी येथील वास्तूमध्ये केंद्राचे स्थलांतर झाले. मानसिक आजारी व्यक्तींचे हक्क आणि अधिकार या बाबतीत विविध प्रयत्न केले जातात. सा ही भारतातील एकमेव अशी संस्था आहे की जी मानसिक आजारी व्यक्तींच्या सर्वांगीण विकासावर भर देते आणि संस्थेचा असा ठाम विश्वास आहे की ही मानसिक आजारी व्यक्ती जर कुटुंबामध्ये राहिली आणि इथल्या संस्थेच्या पुनर्वसन केंद्रातील विविध प्रकारच्या उपचार पद्धतींची तिला जोड मिळाली तर त्यांच्या सुधारणेस खूप चांगली मदत होते. या पुनर्वसन केंद्रातील उपलब्ध उपचार पद्धती. नृत्योपचार म्हणजेच डान्स मूव्हमेंट थेरपी,
शारीरिक लवचिकता व हावभाव, भावना व्यक्त करणे इत्यादी गोष्टींसाठी याची मदत होते. कलोपचार म्हणजेच आर्ट बेस्ड थेरपी विविध कला माध्यमातून भावनिक व्यवस्थापन व संवाद कौशल्य वाढण्यास मदत होते. संगीतोपचार म्हणजेच म्युझिक थेरपी या थेरपीने मेंदूतील कोलाहल कमी होतो आणि उत्साह व आनंद निर्माण होण्यास मदत होते. ड्रम थेरपी आणि बॉक्सिंग तसेच विविध प्रकारचे खेळ यांनी आजाराची लक्षणे कमी होण्यास व वास्तवाचे भान ठेवण्यास मदत होते. बागकाम भावनिक निचरा उदाहरणार्थ राग कमी होण्यास मदत होते. निसर्गाच्या सान्निध्यामुळे मन प्रफुल्लित होते आणि परिसराबद्दल जाणीव निर्माण होते. चित्रकला यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि अस्थिरताही बऱ्याच अंशी कमी होते. योगासने व प्राणायाम शारीरिक व मानसिक संतुलन टिकून राहण्यास मदत होते. एकाग्रता वाढते, मेंदूला रक्त पुरवठा योग्य प्रकारे होतो, मन शांत होते. दररोज 1 तास असलेल्या नियमित योगासन वर्गात सर्व शुभार्थी उत्साहाने भाग घेतात. इथे प्रत्येक मानसिक व्यक्तीला त्यांच्या कामाचा मोबदला दिला जातो. त्यातून त्यांच्यासाठी अशा अनेक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातात. ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या जरी आजारी असली तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अर्थातच या सगळ्यामुळे मिळणारा आनंद हा काही औरच असतो. शिवणकाम वारली व मधुबनी पेंटिंग पाककला विविध प्रकारच्या पेपर बॅग्स बनवणं, झेरॉक्सिंग, विविध प्रकारची धान्य दळणे, स्वतःमधील कौशल्य इतरांना शिकवणं जसं की चित्रकला, इंग्लिश इत्यादी. मानसिक रोगी व्यक्ती ही हळूहळू समाजापासून दुरावत जाते आणि म्हणूनच या संस्थेतर्फे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे त्यांचा एकटेपणा कमी होऊन सामाजिक कौशल्य वाढीस लागतं आणि पुनर्वसनालाही मदत होते. पुण्याच्या आसपासच्या परिसरात सहलींचं आयोजन केलं जातं. मानसिक आजारी व्यक्तींना विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी नेलं जातं, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडासा बदल होतो आणि सामाजिकीकरणास वाव मिळतो. विविध ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना प्रसन्न वाटतं आणि नवीन उमेद मिळते. स्वरसंवाद विविध कलाविष्कारांची ओळख व्हावी म्हणून मानसिक आजारी व्यक्तींसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वाढदिवस व सण साजरे करणे केंद्रातील प्रत्येक मानसिक आजारी व्यक्तींचे वाढदिवस व प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीनं आवर्जून साजरे केले जातात आणि सर्वजण त्यात अतिशय आनंदाने सहभागी होतात. आनंद मेळा आर्थिक व्यवहार कसे करावे हे समजण्यासाठी आनंद मेळ्यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात मानसिक आजारी व्यक्ती स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स लावतात. त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते आणि तसेच सामाजिकीकरणाला देखील वाव मिळतो.
केंद्रात अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींकडून समुपदेशन व मानसोपचाराची सोय आणि त्याचा लाभ अनेक जण घेतात. साची मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी व मानसिक आजारी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी धडपडणारी व याच ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल करणारी कार्यालयीन समिती आहे. सामाजिक बांधिलकी जपत शुभार्थींना त्यांच्यातील कला कौशल्ये विकसित करण्यासाठी आनंदाने व वेळात वेळ काढून मदत करणारे स्वयंसेवक साला लाभले आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारे, शुभार्थी व पालकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे समुपदेशक व कार्यालयीन कामकाज सांभाळणारा कुशल कर्मचारी वर्ग हा साला लाभलाय. सा ही विना अनुदानित तत्वावर चालणारी संस्था असल्यामुळे विविध दानशूर व्यक्ती, कंपन्या तसेच परदेशात स्थायिक झालेल्या व्यक्ती, तिथल्या संस्था या सगळ्यांनी दिलेल्या देणग्यांवरच या संस्थेचं दैनंदिन कामकाज चालतं. आपल्या सगळ्यांच्या मदतीची या संस्थेला नितांत गरज आहे. आणि फक्त आर्थिकच नव्हे तर खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण या संस्थेला मदत करू शकता. थेट आर्थिक मदत, गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देणे, आपला वेळ स्वयंसेवक म्हणून संस्थेसाठी देणे, मानसिक आजारी व्यक्तींनी केलेल्या वस्तू विकत घेणे किंवा त्या वस्तूंना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे. उदाहरणार्थ, प्रदर्शनात स्टॉलसाठी विनामूल्य जागा देणे किंवा कॉन्फरन्ससाठी ऑर्डर देणे, जुनी वर्तमानपत्रे देणगी स्वरूपात देणे. सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग असावा असं प्रत्येक व्यक्तीला अगदी मनोमन वाटत असतं. आपला अमूल्य वेळ आणि प्रचंड कष्ट करून मिळवलेला पैसा हा योग्य ठिकाणी सत्कारणी लावला जावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सा ही संस्था एक उत्तम पर्याय आहे. मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी उभारलेल्या या मोहिमेमध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मग अहो विचार कसला करताय? चला तर मग एकमेकास सहाय्य करू, मानसिक आरोग्य सुदृढ करू.